हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या विरंगुळा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव गृहिणीचा विरंगुळा असं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज माझे सर्व काही सकाळचे कामं वगैरे झालेली होते. म्हटलं थोडेसे कपडे वगैरे पडले होते, त्याच्या घड्या वगैरे घालून घ्याव्यात. अ, एका गृहिणीचं आयुष्य असंच असतं, सगळं परफेक्ट नसतं, पण प्रेम आणि कष्टाने सगळं सांभाळलेलं असतं बघा. म्हणजे की एका गृहिणीचं आयुष्य म्हणजे एक संसार, घरकामं, लेकरं, मुले यामध्येच असतं बघा. तर म्हटलं चला आज आपण काहीतरी मैत्रिणींना एक स्पेशल असं दाखवूयात. तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. मी तुम्हाला आज काय स्पेशल दाखवणार आहे. तर म्हटलं आता मकर संक्रांत वगैरे जवळ आलेली आहे. तर म्हटलं आपल्या मैत्रिणींना आपण एक दाखवावी गोष्ट आज, कारण की म्हणजे मैत्रिणींना पण ते काम सोपं होईल आणि मैत्रिणी पण म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने ते काम करू शकतील. त्यामुळं म्हटलं चला आज आपण मैत्रिणींना एक आपण म्हणजे एका बोटाने आपण 9 फुले हे कसे काढू शकतात हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत बघा मैत्रिणींनो. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा मग मी अशा प्रकारे कपडे वगैरे जे अस्ताव्यस्त झाले होते ते घड्या वगैरे घालून घेतल्या आणि मग हे बघा मग म्हटलं असे डॉट वगैरे घालून घेऊया. मला फोन आला होता मोबाईलवर, त्यामुळं म्हटलं काही तुम्हाला डॉट काढलेले दाखवणं झाले नाहीत, पण असो आता इथून पुढे सुरुवात करूया. तर हे बघा मग अशा प्रकारे मी 9 असे डॉट काढून घेतलेले आहेत. तर मग म्हटलं चला आता मैत्रिणींसोबत आपण शेअर करूयात. कधी-कधी रांगोळी चुकते, पण त्या चुकासुद्धा सुंदरच वाटतात बघा, कारण की त्यामागे असते मनापासून केलेली मेहनत. म्हणजे आज सकाळी रांगोळी काढताना थोड्या चुका झाल्या, पण तरीही मन प्रसन्न झालं. तुम्हालाही असंच वाटतं का? तर म्हटलं चला मग आता आपण मैत्रिणींना घाई गडबडीत काढणाऱ्या, लवकर काढणाऱ्या ह्या रांगोळ्या म्हणजे आपण सुचूयात, कारण की आज माझ्यासोबत तसं घडलं ना मैत्रिणींनो सकाळी. त्यामुळं म्हटलं चला आज आपण मैत्रिणींना पण म्हणजे परफेक्ट रांगोळी कशी असली पाहिजे हे शिकूयात. परफेक्ट तर नसतेच म्हणा, पण तरी मग म्हटलं चला म्हणजे रांगोळी परफेक्ट असली पाहिजे असं नाही, पण ती खरं तर मनातून काढलेली असली की म्हणजे आपोआप ती सुंदर दिसते बघा. म्हणजे परफेक्ट नसलेली रांगोळीलाही सुंदर असू शकते. तर तुम्हाला काय वाटते मैत्रिणींनो? वाटते का नाही? म्हणजे की किती जरी आपण त्याला आकार द्यायचा प्रयत्न केला तर ती कुठेतरी म्हणजे अशी मोडतेच बघा. कुठंतरी त्याला काहीतरी रेष तिरपी होते, कुठंतरी काहीतरी होतं. कलर द्यायला गेले की कुठेतरी म्हणजे त्याचे कलर तरी बाहेर निघतात. तर म्हटलं आता आज संक्रांत वगैरे जवळ आली आहे, तर म्हटलं चला आता मैत्रिणींची तर धावपळ सुरू होते. म्हणजे की ह्या मैत्रिणीकडून त्या मैत्रिणीकडे हळदी कुंकासाठी फिरणे वगैरे असं बरंच काही असतं संक्रांत म्हटलं की मैत्रिणींना घरातले कामं वगैरे आवरून म्हणजे बाहेर जाण्याची चाहूल लागते. मग असं काहीतरी दारात आगळं वेगळं छोटंसं काढलं की ते पण आपल्या मनाला किती भावून जातं बघा. तर म्हटलं आता अशाच प्रकारे आपण काही मैत्रिणींना शेअर करूयात, म्हणून म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे नक्कीच दाखवूयात. म्हणजे आपल्याकडे एक कला आहे तर ती मैत्रिणींना दाखवली पाहिजे असं मला तरी वाटलं बघा मैत्रिणींना. म्हणून मग मी अशा पद्धतीने म्हटलं तुम्हाला शेअर करावं आज ब्लॉगमध्ये, म्हणून मग तर तुम्हाला हा माझा असा छोटासा आणि घरगुती असा छोटा ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मैत्रिणींनी मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर, आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. माझा हा ब्लॉग तुम्हाला 9 फुलं कसे तयार झाले आहेत हे नक्की दिसेल. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे बोटाने पण करू शकता, किंवा पेन घेऊ शकतात, किंवा इयरबड्स घेऊ शकतात. म्हणजे ज्याच्याने तुम्हाला तुमच्या हाताला सोपं पडेल तुम्ही त्या प्रकारे म्हणजे हे
काढू शकतात बघा. तुम्ही देवघरापुढे काढू शकतात. तुमचं जर देवघर छोटा असेल तर तुम्ही हे 1 नंबरला फूल दाखवल्याप्रमाणे ते पण तुम्ही फूल देवघरापुढे 2-4 जरी तुम्ही फुलं काढले तर तुमचं देवघर गच्च भरून दिसते बघा. आणि सणावाराला असं कलरच्या रांगोळ्या वगैरे काढल्या की छान वाटतं, म्हणजे एक प्रकारे आपल्याला पण मन प्रसन्न वाटतं बघा. किंवा तुम्ही ह्याची अशी बॉर्डर वगैरे काढू शकतात देवघराला म्हणा किंवा बाहेर म्हणा. तुम्हाला कंपाऊंड असेल, गेट असेल तर तुम्ही गेटला पण काढू शकतात. आणि संक्रांत म्हणजे काय नुसता सण नसतो तर बघा, म्हणजे की एक नव्या सुरुवातीची खूणच असते बघा. या 9 फुलांच्या रांगोळीत 9 शुभ भावना देखील आहेत. सुख, समाधान, आरोग्य, प्रेम, शांती, संयम, आनंद, कृतज्ञता आणि सकारात्मकता. एका बोटाने काढलेली रांगोळी म्हणजे साधेपणा आणि साधेपणातलीच खरी सुंदरता असते बघा. तर हे बघा अशा प्रकारे मग आपण काढत होतो. आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. खूप छान वाटतं ही काढली की तुम्ही वाटलं तर मी तरी व्हाईट रांगोळी घेतलेली आहे. तुम्ही तरी म्हणजे खाली कलरची वगैरे रांगोळी घालून घ्या आणि त्यावरती तुम्ही व्हाईट डॉट द्या आणि मग नंतर तुम्ही अशा प्रकारे त्याला आकार द्या. तर ते देखील इतके सुंदर दिसतात ना फुलं मैत्रिणींनो. खूप छान वाटतं, म्हणजे तुम्हाला मध्ये कलर भरण्याची सुद्धा गरज नाही बघा. तर मग ह्या प्रकारे आपण पानं देखील काढून घेऊ शकतो बघा. आणि हे पहा आहे की नाही कमाल. एका हाताने म्हणजे एका बोटाने आपण किती प्रकारचे फुलं काढू शकतो बघा. तर तुम्हाला कसं वाटतं मैत्रिणींनो? छान वाटतं का नाही बघून? हे बघा मला तर खूप छान वाटतं. मग आज माझी सकाळी पण अशी खूपच धावपळ झालेली होती बघा आज. आणि मग मुलांचे टिफिन वगैरे करून दिले मी आणि सर्व काम वगैरे आवरून घेतलं. मग म्हटलं आता आज मैत्रिणींना आपण काय ब्लॉगमध्ये शेअर करावं, तर म्हटलं अशा पद्धतीने आपण ब्लॉग शेअर करावा, मैत्रिणींना आवडतो का नाही बघावा. म्हणून मग मी म्हटलं चला आता आपल्याकडची एक कला आज आपण मैत्रिणींना शेअर करूया. तर म्हणजे बघा मैत्रिणींनो की म्हणजे जी रांगोळी परफेक्ट नसते ना, पण रांगोळी जरी परफेक्ट नसली तरी पण म्हणजे की रांगोळी काढताना म्हणजे ज्या थोड्या चुका होतात बघा, किंवा मग आपण त्याला परत एकदा नीट करतो, परत एकदा काढतो, परत एकदा नीट करतो. पण ती आपण किती त्याला म्हणजे मनातून आपण त्याला मेहनत घेतो बघा आणि मनापासून त्याची तयारी करतो. तर संक्रांत असू द्या किंवा इतर कुठले पण सण असू द्या, आपण त्या सणामध्ये म्हणजे किती अट्टासाने म्हणजे रांगोळी वगैरे काढतो मैत्रिणींनो. दारामध्ये म्हणा किंवा देवघरापुढे म्हणा किंवा आणखीन काही आपण पूजा वगैरे मांडलेली असेल त्याच्या पुढे म्हणा. तर असं नवीन आपल्याला रांगोळ्या काढण्यासाठी म्हणजे काही वेळेला सुचत नाही बघा. तर आपण मग असे छोटं काही पण काढतो किंवा मग आपल्याकडे छापे असतील तर आपण छापे वगैरे मारून घेतो. तर बघा मैत्रिणींनो, माझी तर काही रांगोळी एवढी परफेक्ट तुम्हाला काही वाटणार नाही, पण म्हणजे की जरी पण परफेक्ट नसली तरी पण म्हणजे रांगोळीला आपण जसं की काय म्हणतोत ना, तुम्हाला कशी वाटत आहे? मला तर वाटत नाही की तुमच्या एवढी तरी माझी रांगोळी परफेक्ट असेल म्हणून. तर रांगोळी सुंदर असो किंवा नसो, तुम्हाला काय वाटतं आहे अशा साध्या माझ्या घरगुती ब्लॉगसाठी किंवा माझ्या रांगोळीसाठी? तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो की माझी काय चूक झाली आहे किंवा माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटते. तर मग भेटूयात एक उद्या अशाच प्रकारे छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आहे हे मला नक्की सांगा मैत्रिणींनो. चला तर मग श्री स्वामी समर्थ.